आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचे आपले उमेदवार डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज इथे उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके माजी नेते आदरणीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा, व्यासपीठावर इथे उपस्थित विधिमंडळातील आमचे सहकारी बाळासाहेब काजबे, इथे उपस्थित आरपीआयचे नेते माननीय पप्पूजी काजबे साहेब, माजी आमदार आदरणीय तुपे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे इथे उपस्थित नेते माननीय वैजनाथरावजी तांदळे, इथे उपस्थित कल्याणरावजी आखाडे, इथे उपस्थित गंगाधरबा घुमरे, इथे उपस्थित मोईन मास्टर साहब, फारूक पटेल साहब, अमर नाईकवाडे साहब, गवते बापू, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, महायुतीच्या सर्व नेत्यांची व्यासपीठावरील माफी मागून आजच्या या सभेला मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, आजच्या या सभेतली खामोशी तारखेला योगेश भैयाच्या या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय दादांनी या ठिकाणी पहिली सभा बीडला योगेश भैयांच्या निमित्तानं दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो आणि बीडच्या या मातीमध्ये मी आदरणीय दादांचं आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं स्वागतही करतो। मागचे 5 वर्ष इथल्या विद्यमान आमदारामुळं बीड विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला जे काही त्रास झाला त्याला थोडासा मी सुद्धा कुठेतरी जिम्मेदार होतो, म्हणून मी आपल्या सर्वांची हात जोडून माफी मागतो। खरं ही बीड विधानसभेची निवडणूक एका आगळ्या वेगळ्या वळणावर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार म्हणून योगेश भैयांना उमेदवारी दिल्यानंतर एकीकडे राजकारण म्हणलं की फाकाफाकी होती, निवडणूक म्हणलं की लय मोठी फाकाफाकी होती, पण योगेश भैयाची उमेदवारी आल्यानंतर
आदरणीय जयदत्त अण्णांनी योगेश भैयाला आशीर्वाद दिला. मी जयदत्त अण्णांचे मनापासून आभार मानतो. खरं तर ही बीड विधानसभा मतदारसंघातली निवडणूक अहंकाराविरुद्ध संयमाची आहे. ज्याला उमेदवारी दिली, आमदार केलं, मी जसं माफी मागून जिम्मेदारी घेतली, दादानी पण अनेक जण ताकद दिली. मी असला अहंकारच बघितला नाही. दादा पहिले 2.5 वर्षे तर मलाच बीडला यायची बंदी होती. असा अहंकारी लोकप्रतिनिधी माझ्या जीवनात मी बघितला नाही. वाटलं होतं चांगलं असेल, पण तो दिवा ज्याला आपण दीप म्हणतो, अर्ध नाव, तो असा विजणार की पुन्हा म्हणून समाजकारणात राजकारणात कसाही पेटू शकत नाही. आणि गेली 1 वर्ष झालं वारंवार दादा समोर, आपल्या सगळ्यांच्या समोर मी आपल्याला सांगितलं होतं की यावेळेस आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आपल्या सर्व युतीचा उमेदवार म्हणून योग्य उमेदवार दिला जाईल. ते योगेश भैया आता उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत. मध्ये कधीतरी एक सभा झाली, त्या सभेमध्ये अनेक श्रेय इथल्या लोकप्रतिनिधी घेतले. कुणी काय श्रेय घ्यावं, स्वतः घेऊन उपयोग नसतं. श्रेय हे मायबाप जनतेला देणं आवश्यक असतं. इथली मायबाप जनता तुम्हाला कधी श्रेय देणार नाही. अनेक पैलू असे होते की या निवडणुकीमध्ये अण्णांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर, योगेश भैयाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातले आमचेही सहकारी फारुख भाई असतील, अमर असतील, सगळेच काय होईल की काय होणार नाही. जयदत्त अण्णाने आशीर्वाद दिला, हे सुद्धा योगेश भैयाच्या सोबत खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत योगेश भैयाचा विजय करण्यासाठी उभे आहेत. मी तर ताकदीनच आहे. मला आपल्याला एकच सांगायचं, मी दादांचे मनापासून यासाठी आभार मानतो. ज्या वेळेस दादा शेवटचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडत होते, ते मांडत असताना एक अभूतपूर्व योजना जी फक्त आमच्या लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी आणली, ती योजना ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस महाविकास आघाडीचे जे आपल्याकडे मत मागायला येतात ते म्हणले असली योजना होऊ शकत नाही. त्या लाडक्या बहीण योजनेवर एवढी टीका केली, ज्यावेळेस पहिला हप्ता गेला याच्यावरही महाविकास आघाडीचे काही नेते गप्प बसले नाहीत. ते म्हणले लवकर काढून घ्या, ह्यांचं काही खरं नाही. म्हणजे आमचं ज्यावेळेस एकदाच 3 महिन्याचे दिले त्यावेळेस यांचे थोडेसे तोंड बंद झाली. पण एवढ्यावर ते थांबले नाहीत. हे सरकार दादा आपल्या लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये देत आहेत. त्यांच्या पोटात दुखायला लागलं. इकडं बोलणं बंद केलं, पण कोर्टातून तुमच्या खात्यावर पैसे जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले. एकीकडे आम्ही देणार आहेत जे तुम्हाला देतोय आणि दिल्यानंतर या ठिकाणी आपले आशीर्वाद आणि मत मागायला आपल्या समोर आलोय. लाडक्या बहिणीचं झालं की ते म्हणले आता लाडक्या बहिणीवर आम्हाला काय बोलायचं नाही. ती टीका बंद केली. पुन्हा आमच्यावर आरोप केला, म्हणले लाडक्या भावाचं काय. ज्यावेळेस लाडक्या भावाला सुद्धा 6,000 पासून 10,000 पर्यंत स्टायपंड द्यायला चालू केलं, ती टीका सुद्धा बंद झाली. लाडक्या भावावर टीका करता येणार म्हणले आता शेतकऱ्याचं काय. शेतकऱ्याला सुद्धा ज्यावेळेस सर्व अर्थानं या सरकारनं मदत करायचं ठरवलं आणि दादानी घोषणा केली की इथून पुढच्या काळात
कसलंही वीज बिल तुम्हाला येणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही. एवढी योजना शेतकऱ्यांसाठी केली. शेतकरी लाडके झाले. एवढं होऊनही आता महाविकास आघाडीला टीका करायला मुद्दा नाही, तरीही अशा पद्धतीने टीका करतायत. दादा, पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. माझी एक विनंती आहे की ज्यांनी या लोकभिमुख लोकविकासासाठी डायरेक्ट ज्यांच्या खात्यावर पैसे देण्याच्या योजना आपण जाहीर केल्यानंतर आपल्यावर टीका केली, आता ह्यांना एवढंच वाईट वाटायलंय की सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी महायुतीने दादांनी लाडकं केलंय, तर आपलं कसं व्हायचं. माझी एकच विनंती आहे, ह्या विरोधकांना सुद्धा एखादी लाडकी नावाची योजना आणून द्या, म्हणजे कायमचे हे सुद्धा गप्प बसतील. इथं आहे टक्केवारी. मी आज जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो, अहंकार किती असावा बघा. मी काय कुणाच्या विरोधात बोलणार नव्हतो, आज येऊन बोलणार नव्हतो, कारण मला खात्री आहे की या बीडच्या मायबाप जनतेने ज्या पद्धतीचा विकास पाहिलाय त्या पद्धतीचा विकास फक्त योगेश भैया क्षीरसागर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करू शकता. आणि मी हेही सांगतो, व्यासपीठावर सर्वजण बसलेले आहेत, समोर पण बसलेले आहेत, योगेश भैयाकडनं कुणावर कसलाही भेदभाव नाही. म्हणजे महायुतीचं सांगतोय, कुणाचा सन्मान कमी होणार नाही, विकासात कुठलाही भेदभाव होणार नाही. या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली, याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर राहिलं. मला सांगा, आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या घड्यांनी माझ्यावर टीका केली. काय कारण यायचं ते परळीतून करावं, काय हरकत नाही. इथं काय निवडणूक तिथेही चालू, मी उभा आहे. नाव घेतलं नाही, एका पिक्चरचा डायलॉग मारला, ठाकूर तो गयो. विमान कोणाचं लँड करायचं सांग, विमान तर लगेच चालू करतो. त्याला ठाकूर तो गयो भाया, तू तो भाया. मी आज जास्त यासाठी बोलणार नाही की माझी इच्छा की आज या बीड शहरात, मला माहिती आहे, बीड शहरात असेल, बीड विधानसभा मतदारसंघात असेल, जे काय अभूतपूर्व विकास या ठिकाणी ज्यांच्या हातून झाला, मग दादा असतील, जयदत्त अण्णा असतील, डॉक्टर भरतभूषण क्षीरसागर साहेब असतील, इथं मान्यवर नगरसेवक बसलेले ते असतील, मागच्या 1 वर्षापासून योगेश भैया असतील, याच्या पलीकडे सांगा कुणी 1 रुपयाचा तरी विकास काही केलाय का. दादा, आमची भूक ही फक्त पाण्याची आहे. आम्हाला जर पाणी दिलं, या बीड जिल्ह्याच्या मायबाप शेतकऱ्याला जर पाणी मिळालं, तर या मायबाप शेतकऱ्याच्या मनगटात ताकद एवढी आहे की आज 6 महिने जाऊन दुसरीकडे ऊस तोडतोय, तो स्वतः ऊस उत्पादक होऊ शकतो. आपण योजना जाहीर केली, काम चालू केलं, नारपारचं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्णय झाला, काम चालू झालं. आमचं एवढंच म्हणणं आहे, पाऊस पडेल नाही पडेल, हे निसर्गाचा अवकर्म आम्ही अनेक वर्ष बीड जिल्ह्याने सहन केला आहे, पण त्या योजना जर झाली तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढे लहान मोठे सगळे तळे पाऊस जरी पडला नाही तर भरतील आणि सबंध बीड जिल्हा 70% बागायती होईल. एवढं एक माफक काम आपल्याकडून होणं आवश्यक आहे. ते जर झालं तर या बीड जिल्ह्याचं जो मागासलेपण नाव आहे, तो मागासलेपण नाव दूर होईल. याच्या पलीकडं भैयानी बीड शहराच्या अनेक विकासाच्या बाबतीत बोलले. मला सांगा, मला या ठिकाणी 4 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करायला मिळालं.
आपले जेवढे महत्वाचे कार्यालय होते, मग जिल्हाधिकारी असेल, मध्यवर्ती कार्यालय असेल, जिल्ह्याचं कृषी भवन कार्यालय असेल, महिला भवन असेल, हे सगळे महत्वाचे कार्यालय दादा, गेस्ट हाऊस असेल, आणि दादा ज्या दिवशी तुम्ही हे उद्घाटन तुमच्या हाताने होईल ना, तुम्ही म्हणताल तुमच्या डिझाईनची कुठेतरी बीडमध्ये कॉपी झालेली आहे, त्या क्वालिटीचं काम झालेलं आहे. पण त्यावेळेस तरी आम्हाला शाबासकी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे, बाकी काही नाही. बरोबर आहे ना? या सगळ्या परिस्थितीत आज एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे. सरकार महायुतीचं येणार आहे. महायुतीचं सरकार असताना आपल्या भागाचा आमदार या ठिकाणी आपला विकास योग्य करणारा असावा, आणि तो डॉक्टर योगेश क्षीरसागर असावा. मशीनवर 4 नंबरला त्यांचं नाव आहे, घड्याळ चिन्ह आहे. मला खात्री आहे ना, जात पात धर्म बघून आता ह्यांनी काय भाषण करावं, काय बोलावं, कुणाला आव्हान करावं, ज्याचा त्याचा विषय. पण एक आहे, इथं मात्र विकासासाठी योगेश भैयाला आपला अमूल्य मत द्या ही कळकळीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. आणि मी दादांना या ठिकाणी मी आरपीआयचे राज्याचे नेते माननीय पप्पू कागदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.